भावाची कथा आहे. म्हणलं दादा बहिणीच्या भावाची जाती गायाची. जरी काय चुकलं वाकलं सज्जनानो भाविकानो आमच्यापेक्षा तुम्ही सगळीच माणसं मोठी आहे. आमच्यापेक्षा थोर लोक आहेत तुम्ही. जरी काय चुकलं वाकलं तरी बाया माणूस आहे, माफ करा. पण एक करा मात्र आपल्या बाया माणसाने अहिल्याबाई होळकर आणि मौल्याच्या नाव करून गेल्या. त्याचे काशिलिंग देवाचं नामचं काहीतरी नातं असावं म्हणून घरामधली 4 माणसं वळीमध्ये उभं राहिली. लक्ष देऊन ऐका, एका घरातली 4 माणसं. देवाची काहीतरी पुण्य असं लागल्या पाहिजे. 2 मुलायचे आणि आम्ही जोड आहे अशी 4 माणसं एका घरातली म्हणजे मोठी पुण्य म्हणायचं. आणि म्हणून कट्टा बहीण भावाची धर्माची बहीण आणि धर्माचा भाव. आणि या भावासाठी जेवण कसं केलं, दुधू का उतू गेलं सज्जनाओ, तुम्हाला इथून ऐकायला मिळेल म्हणा. आता देवाला कसे केले दादा. आणि गोपाल हरी पहिला गेला होता मुरळी होऊन म्हणून शिना दादा माझ्या हक्काने ऐकलं नाही. एवढं काय गुतलंय म्हणले ती काशिलिंग देव. खोटा लागला. आणि म्हणून त्या बहीण भावाची कथा चुकलं तर माफ करा. आणि अजून एकदा बरं का, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. एका घरातली 4 माणसं. पहिले माझे पिताश्री नवनाथ लवटे, दुसरी माझी आई लताताई लवटे, तिसरा माझा बंधू लिंबाड्या शिवाजी लवटे आणि चौथी मी अहिल्या लवटे. मुलगी सज्जन मुलगी तुम्हाला मुलगा दिसत असेल. अजून मी नीट लक्ष देऊन ऐका. माझं नाव अहिल्या आहे आणि मी मुलगी आहे बरं का. तुमच्या सगळ्यांची चुकवाट झाली असेल आणि तुम्ही म्हणता मी दिसायला पोरासारखं दिसतं पण मुलगी कसं काय म्हणते. म्हणून तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी मी सांगते की मी एक पैलवान आहे. अजून लक्ष देऊन ऐका, मी पैलवान आहे आणि नुसतीच पैलवान नाही बरं का. पैलवानाच्या नावानं या भारत देशात नॅशनल ही जम्मू काश्मीरला झाली होती, तर त्या नॅशनल मध्ये माझा पहिला नंबर आलाय कुस्तीमधून. माझ्या वयात आणि माझ्या वजनात माझं नाव आहे अहिल्या. आणि नुसती कुस्ती नाही बरं का, आई वडिलांच्या आणि माझ्या काशिलिंगाच्या आणि माझ्या मायाकाच्या आशीर्वादानं आज मी गोवी तर म्हणते पण कीर्तन सुद्धा करते बरं का. आज तुम्हाला दुसरं वाटत असेल, टोपी घातली शर्ट आहे खाली धोतर आहे, हे कसं काय बरं. पण लक्ष देऊन ऐका, आज तुमच्या पण घरी मुली आहेत. आज जर तुमची मुलगी कॉलेजवरून एकटी जर घरी येत असली तर त्याला बोलाय अडकू नका. हा बोलू द्या मला सज्जन वहीवर नाव द्या म्हणजे पक्क तुमचं बी ध्यानात राहील आम्हाला बी ध्यानात राहील. लक्ष देऊन ऐका. तुमची निमार्थ नाव घेतलं तर तुमची समाधानी नाही, कागदावर सगळं येत आहे. तुमची मुलगी जर कॉलेजवरून एकटी घरी जात असली ना आणि पुढून जर 2 पोरांना तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्या दोन्ही पोरांना जाग्या वाकडं करायची ताकद तुमच्या पोरीत असली पाहिजे बरं का. म्हणून अरे पट्ट्या आज प्रत्येक घरात बघा तालमीत ठेवतात, पण कुणाला ठेवतात, पोराला ठेवतात, पोरीला ठेवतात का नाही. पण माझ्या बापानं मला तालमीत ठेवायचं धाडस केलं आणि मी सुद्धा त्या धाडसाचं चीज करून दाखवलं. या भारत देशात पहिला नंबर काढलाय बरं का. आणि आज मी तुम्हाला विश्वास बसत नसला तर अहिल्या लवटे म्हणून गुगलला नाव टाका, आज पण तुम्हाला तिथं माझा फोटो माझं नाव दिसणार. अजून पण नवीन आलेले असले तरी लक्ष द्या, मी जरी दिसाय मुलासारखी दिसत असली तरी मी मुलगी आहे, माझी आई आहे आणि मी तिची मुलगी आहे. म्हणून आज मायलिकीचा सामना आणि मायलिकीचा आवाज तुम्ही ऐकताय बरं का. बोला. लक्ष द्यावं सकरम गरजेच्या नावाला, लक्ष द्यावं विधान बरं का. कशी गरजेच्या नावाला आकाशांच्या जोडीला बापल्यात मिळून शिना दादा. अशा सुद्धा बरं का ढाण्या वागानं आरवाडीच्या जत्रेमध्ये पहिला नंबर मारलाय. 500 रुपयाची देणगीदान केली दादा. अशा सुद्धा बरं ढाण्या वागानं कसा आशीर्वाद देतो सांगू का. लाकडामध्ये लाकूड सापामध्ये निशहारी नागाचा. आकाश भाऊ काय जवळ
किती बी लाकडं आणली तरी सागासारखं लाकूड नसतं. किती बी विष बघा पण नागापेक्षा विष कुणाचं जास्त नसतं. किती बी बक्षीस देणारी असू द्या पण 500 रुपये द्यायला मी वाघाचं काही लागतं बरं का. म्हणून लाकडामध्ये लाकूड सागाचा, सापामध्ये विष हाय नागाचा, आकाश भावचं काही वाघाचं, काही वाघाचं. कितीला असेल बरं? यात पण नवीन आहे बरं का एवढी मला दिसतोय. वाटत नाही का एखादा आपल्याला असं घरी असावं? त्याच्या नाव त्याच्यासाठी मच्छी पाळावं लागते द्या. हा आमची अशी पोरं